नमस्ते. आज आपण पाहणार आहोत चाकवतच्या भाजीपासून त्याचंच बी घरच्या घरी कसं तयार करायचं ते. चला तर मग पाहूया. या ठिकाणी माझ्याकडे चाकवतची भाजी लावलेली होती. मी सगळीच भाजी काढून ठेवली, पण त्यातली एक झाड मी ठेवलेलं होतं की ज्या झाडाला बी येत होतं आणि मी ते बी तसंच ठेवलं ते झाड, जेणेकरून जेव्हा त्याचं बी सुकलं गेलं पूर्ण झाडावरतीच ते सुकलं पाहिजे आणि मग ती अशा पद्धतीने बियाणं काढून घ्यायचं. अशा पद्धतीने हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे बी, जेणेकरून त्याच्यावरचा जो कचरा असेल तो वेगळा होतो आणि बी आपल्याला स्वच्छ असं मिळू शकतं. अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा साधारणपणे पाकडून घेतल्यानंतर बी एकदम स्वच्छ अशा आपल्याला मिळू शकतं. पाहू शकता, खूप छान एकदम.